वदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्ते अभिलाषसिद्धिं सर्वकार्येषु नास्तिकेषां मंगलमेषां भगवान् तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रं तदेव लक्ष्मीपदे देव आख्या सुकार्य गणपति बहुत्याय आग्रहण नमस्कार करणं लक्ष्मीनारायण वाणी रेड्डी दरबार कलियोगे कलिप्रथम चरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपकरणे श्रीमद्गोदावरी त्रिशैलवंशे मासे ज्येष्ठमासे शुक्लपक्षे आद्यतिथौ ब्रह्मा वटसावित्री देवता लोर्मा आवाहनार्थे अक्षदान समर्पयामि परिणेत्वा तांब्याने पाणी घालावं पया पृथिव्यां पयो खरे पयो दिव्यंतरिक्षे पयोदाः आता थोडं गंध घालून पाणी घालावा अर्घस्नानं समर्पयामि त्रिपादो धूरी गृहावालोत्सया भवत् पुनः अर्घस्नानं समर्पयामि अर्घस्नानांते परत चांगलं पाणी घालावं पंचाम आज वृक्षपूजनाचा दिवस वृक्षवल्ली आम्हा सोयरी। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येकाचं पूजन सांगितलेलं आहे, म्हणून चातुर्मास्य सुरू होण्यापूर्वी ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला 3 दिवसाचं असतं, चतुर्दश पौर्णिमा आणि प्रतिपदा। म्हणून पूजेला पौर्णिमा चतुर्दश युक्त लागते, प्रतिपदा युक्त घ्यायचे नाही। म्हणून काही लोक म्हणे 11 वाजता पौर्णिमा लागते, त्याचा काही संबंध नाही, पौर्णिमा सकाळपासून आहे, कारण ती चतुर्दश युक्त आहे। ज्येष्ठा नक्षत्र असावं लागतं त्या दिवशी, आणि या ज्येष्ठ नक्षत्राला पौर्णिमेला वृक्षांची पूजा केली असताना वर्षभर वृक्ष आपल्याला अनुकूल, म्हणजे हवा आपल्याला अनुकूल असते, याकरता वृक्षवल्ली आम्हा सोयरी संतांनी यावर अभंगही लिहून ठेवलेले आहे। पण म्हणून का पूजा करायची आहे तर ब्रह्मा वट सावित्री या दोन्ही देवतांची पूजा आहे। जगात ब्रह्मदेवाची पूजा कुठे नेहमी होत नाही, म्हणून ब्रह्मदेवाला वटामध्ये 3 देव सांगितले। वट ब्रह्मा म्हणजे वटाच्या मुळाशी ब्रह्मदेव, मध्यभागी विष्णू, अग्रे शंकरा। म्हणून ब्रह्मदेव आणि सावित्री यांची पूजा एकदा एका स्त्रीने केली आणि तिने आपल्या पतीचं जे अमरत्व होतं ते परत मिळवलं, म्हणून त्या दिवसापासून सगळ्या स्त्रियांनी 3 दिवसापर्यंत हे व्रत करावं। म्हणजे चतुर्दशाला सुरुवात करायची, पौर्णिमेला वडाची पूजा करायची आणि प्रतिपदेला आपल्या व्रताची समाप्ती करून अन्नदान करून आपण स्वतः जेवायचं। म्हणून हे त्रयदिन साध्य असं नावाचं व्रत आहे। हे सौभाग्यकारक आहे, सौभाग्यकारक असून संततीकारक आहे आणि संपत्तीकारक आहे। संसारामध्ये संतती, संपत्ती आणि आरोग्य या 3 गोष्टींची आवश्यकता असते। म्हणून शास्त्र चातुर्मास्याच्या आधी या वडाच्या पूजेनं, आपल्या या निसर्गाच्या पूजेनं चातुर्मास्याला सुरुवात करतात। आजच्या महिन्याला जी येईल ती गुरुपौर्णिमा, त्याच्या पुढे येईल ती नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्राची पूजा। अशा प्रत्येक पंचमहाभूतांच्या पूजेकरता पौर्णिमेची योजना योजलेली। आपल्या लक्षात फक्त कोजागिरीच राहते, कारण त्या दिवशी आपल्याला आनंद व्यक्त करता येतो। प्रत्येक पौर्णिमा आनंद देणारी आहे, कारण चंद्र हा परिपूर्ण असतो।
चंद्राच्या छायेमध्ये सगळं आनंद मिळतो. म्हणून भारतीय संस्कृतीने ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटाच्या पूजेपासून निसर्गाची पूजेला सुरुवात करावी. आणि धार्मिक याच्यामध्ये हे व्रत आहे की या व्रतानं सौभाग्य आणि आरोग्य प्राप्त होतं. म्हणून जे जे लोक जे जे इच्छितात त्यांना त्यांना ते मिळावं ही आज ब्रह्मावट सावित्रीच्या दिवशी आणि वृक्षपूजनाच्या दिवशी सदैच्छा.